नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय मुंबईच्या बातमीने. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कोरोना काळानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 4 दिवसात लालबागच्या राजाच्या दानपेटीत भरघोस दान जे आहे ते मिळालेले आहे. 4 दिवसांची दानपेटीची मोजणी जी ती करण्यात येते. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 1,44,80,000 रुपये इतकी रक्कम 4 दिवसात लालबागच्या राजाच्या दानपेटीत आली आहे. सोनं जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात तिथे दान करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही लालबागच्या राजाला गर्दी जी आहे भाविकांची ती वाढताना दिसते. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, काय तपशील? विशाल, आपण बघतोय की लालबागच्या राजाला दरवर्षी प्रचंड गर्दी असते. मात्र गेली 2 वर्ष कोविड संसर्ग काळामुळे आणि निर्बंधांमुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. काही मर्यादांमुळे आचारसंहिता इतर जे निर्बंध होते त्यामुळे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला नव्हता. गणेश भक्तांना येता आला नाही. मात्र 2 वर्षानंतर आता गणेशोत्सव पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दान जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 4 दिवसांमध्ये 1,44,00,000 इतकी रक्कम जी आहे लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये जमा झालेली आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात सोनं आणि चांदी आहे ते देखील लालबागच्या राजाला दान स्वरूपामध्ये भाविकांनी अर्पण केलेलं आहे. आणखी 5 दिवस बाकी आहेत आणि पुढील 5 दिवसांमध्ये देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. कारण 1.5 दिवसाचं गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे. गौरी गणपतींचं उद्या विसर्जन, त्यानंतर मोठ्या संख्येने जे घरगुती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर जे घरातले नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे लालबागच्या राजाचं दानात जे आहे ती अजून खजिन्यामध्ये अजून मोठी वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मुसळधार पाऊस देखील मुंबईमध्ये काही ठिकाणी सुरू आहे. लालबाग परिसरामध्ये देखील पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि असं असताना देखील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पावसाची तामानं बाळगता भाविक रांगेमध्ये उभे असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने भाविक जे येताना दिसत आहेत. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात दान होईल आणि एकूणच या संपूर्ण दानाचा उपयोग सामाजिक कार्यामध्ये देखील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करत आलेला आहे. आतापर्यंतचा इतिहास त्यांचा अतिशय चांगला आहे. त्यामुळे पुढे देखील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ जे आहे सामाजिक जबाबदारी जी आहे ती आपल्या खांद्यावरती यशस्वीपणे करताना दिसेल. नुसतं लालबागचा राजाच नाही तर गणेश गल्ली असेल किंवा इतर जे मोठे मंडळ आहेत त्यांना देखील भरघोस दान जे आहे भाविकांकडून मिळताना पाहायला मिळतंय. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता आज सलग 5व्या दिवशी जोरदार गर्दी आहे. आणि गेल्या 4 दिवसात जर आपण पाहिलं तर 1.5 कोटींपेक्षा अधिक दान जे आहे ते लालबागच्या राजाच्या दानपेटीत पडले. शिवाय मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी हे देखील दान स्वरूपात येताना दिसतंय. आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन पार पडतंय आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौपाटी आणि कृत्रिम तलाव इथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेकरता पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच मुंबईतील विविध भागांमधील एकूण 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसंच 54 रस्ते एक दिशा मार्ग म्हणजेच वन वे असणार आहेत. 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असून 144 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले. आणि त्यात सकाळी म्हणजे मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. शहराच्या अनेक भागात हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाल्या. दरम्यान येत्या 3 ते 4 दिवसात मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता जी आहे ती वर्तवली आहे. पुढे पाहूयात. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहराच्या अनेक भागात हलक्या ते मुसळधार सरी ज्या आहेत त्या कोसळत आहेत. यामुळे रविवारी बाप्पाच्या दर्शनाकरता घराबाहेर पडलेल्या भाविकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. पावसाचा जोर येत्या 3 ते 4 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. याबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, गणेश उत्सवाचा सगळा कालावधी आहे. आज 5वा दिवस आणि त्यात आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून असणारा हा जो उकाडा होता त्यामध्ये निदान मुंबईकरांना सुट्टी आहे म्हणून घराबाहेर पडणं शक्य झालेलं होतं. बाप्पांचं दर्शनाकरता ते बाहेर पडत होते. पण आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि हा जोर येणारे 2 ते 3 म्हणजे 4 ते 5 दिवस असाच कायम राहू शकतो का?
विशाल, काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ही मुंबईमध्ये झालेली आहे. खरं तर मुंबईकरांसाठी शनिवार रविवार अत्यंत गणेशोत्सव काळात महत्त्वाचा होता, कारण का अनेक गणपतींना मुंबईकर जे आहेत हे दर्शनासाठी जाणार होते. मात्र कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काहीशी भक्तांची गर्दी जी आहे ही महत्त्वाचे जे गणपती आहेत त्यांच्या मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग लालबाग असेल, चिंतामणी असेल, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा असेल, या मंडळांमध्ये भक्त जे आहेत हे आता जरी येऊ लागले असेल तरी जी पहिल्या 2 दिवसांमध्ये गर्दी होती ही गर्दी आता आपल्याला पाहता येत नाही, कारण का काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ही झालेली आहे. हा मुसळधार पाऊस सकाळच्या सत्रामध्ये अधिक या पावसानं जोर धरला होता. मात्र आता काहीशी विश्रांती जी आहे ही मुंबईत पावसाने घेतली जरी असली तरी अनेक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये जी गर्दी आहे ही आपल्याला कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हवामान खात्यानं असा अंदाज व्यक्त केलेला आहे की येणारे 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस जो आहे हा असू शकतो. खरं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा महत्त्वाचे जे सार्वजनिक गणपती आहेत या गणपतींना सुद्धा भेट देणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांनी सुद्धा त्यांचा हा मुंबईतील गणपतींचं जे दर्शन घेणार होते हे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ती झाली होती. आता काहीशी विश्रांती जी आहे ती पावसाने घेतलेली आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. तर सकाळपासून पावसाची संततधार जी सुरू आहे त्यात बहुतांशी मुंबईकर रविवार आहे म्हणून गणपतीच्या दर्शनाकरता बाहेर पडले, पण त्यांचे मात्र आता या सगळ्या पावसामुळे हाल होत आहेत आणि पावसाचा जोर येणारे 4 ते 5 दिवस असंच कायम राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलं आहे. त्यात रविवार म्हणलं म्हणजे मुंबईतील वेगवेगळ्या लोकल म्हणजे रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक किंवा त्या संबंधित कामकाज कामं केली जातात. पण आता मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही आहे. मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव आणि सगळं वातावरण लक्षात घेता रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक गणपतीचं दर्शन घेण्याकरता बाहेर पडतात. अनेकदा ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि हीच गर्दी टाळण्याकरता आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं आज मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या ज्या आहेत ते रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. यानंतर पुढली बातमी अशी की मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 40 आमदार पडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलं असून त्यामुळे आता भाजप 2 समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. भाजपने किती जरी सांगितलं तरी मी आज सांगतो तुम्हाला ते कदाचित हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील आणि मुंबई महानगरपालिका हातात घ्यायचा प्रयत्न करतील. पण हा डाव मुस्लिम लोकांनी समजून घेतला पाहिजे. डोकी शांत ठेवा, तरुणांनी पण डोकी शांत ठेवा. शिवसेना आणि शिंदे गटात आता चकमकी झडायला सुरुवात झाली. बुलढाण्यामध्ये काय घडलंय बघा. बुलढाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये जबरदस्त राडा झाला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा मुलगा आला. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालायला सुरुवात केली. काही काळ बाजार समितीत गोंधळाचं वातावरण होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही राडेबाजांना लाठ्यांचा प्रसादही दिला. आता आज आम्हाला कोणावरही टीका टिप्पण्या करायच्या नव्हत्या, कोणावरही बोलायचं नव्हतं. आम्ही कोणावर बोललोही नाही. फुटीर गटाचे लोक या ठिकाणी आलेत आणि यांनी हायदोस घातला. तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे. आमचे लोक काय भांडणं करायला गेले नव्हते. आमचे लोक फक्त तिथं एवढ्याच करता बसले होते की तुम्ही अपशब्द बोलला की तुम्हाला समज द्यायची होती. त्यांनी जर चांगलं बोललं असतं आम्ही कशा तिकडे आमचे लोक कशाला तिकडे गेले असते. आमचं अजूनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही तुमचा पक्षाला आडवा येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेसची सेनेची तुम्ही सांभाळत बसा, आमची हिंदुत्व आम्ही सांभाळणार आहे, पण आमचे किंवा आमचे उल्लेख त्या ठिकाणी नको.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या घरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्याचबरोबर भागवत कराड यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी रावसाहेब दानवेंनी दुसरा कोणताही राजकीय पक्ष फोडण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय। पण जर कोणी आम्हाला मदत करण्यासाठी यायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार असल्याचंही दानवेंनी म्हटलंय। एक मूळ शिवसैनिक आमच्याकडे आलेत आणि आता आम्ही बहुमतात आहे। आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पार्टीला। भारतीय जनता पार्टी पक्षही फोडत नाही, पण कोण्या पक्षात फूट पडत असताना ते जर आम्हाला मदत करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहे। गणपती उत्सवामध्ये सगळेच लोक एकत्र येतात आणि एकमेकाच्या घरी जातात। देवेंद्रजीची आणि अशोक चव्हाणाची एका तिसऱ्या माणसाच्या घरी भेट झाली आणि त्याचे अर्थ असे लावले जाऊ लागले। पण जर त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर आम्ही त्याचा आत्ता काही उपयोग करणार नाही, पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल तेव्हा आम्ही नक्कीच जेवढे कोणते असंतुष्ट गट असतील त्याचा भारतीय जनता पार्टीला तेव्हा उपयोग करून घेऊ। आज आम्हाला कोणाची गरज नाही आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेस देशभरातून नाहीशी होत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली, तर कम्युनिस्ट पक्ष जगभरातून नाहीसा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशात फक्त भाजपला राजकीय भवितव्य असल्याचा विश्वास जो आहे तो त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। केरळमध्ये भाजपचं एक दिवस सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मित्रों, पूरे देश भर से कांग्रेस धीरे धीरे जनमानस से लुप्त हो रही और पूरी दुनिया से कम्युनिस्ट पार्टी लुप्त हो रही है। केरल में राजनीतिक भविष्य है तो केवल और केवल मोदी जी के नेतृत्व की भारतीय जनता पार्टी का राजनीतिक भविष्य है। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा परळ लालबाग चिंचपोकळी इथला सार्वजनिक गणेशोत्सवांच्या दर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय। बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। विशाल, राज ठाकरे आज लालबाग परळ इथल्या सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेण्याकरता म्हणून जाणार होते, त्यांनी हा कार्यक्रम का रद्द केला? विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लालबाग परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं भेट देणार होते आणि गणपतींचं दर्शन जे आहे ते घेणार होते। मात्र आपल्याला माहिती आहे काल रात्रीपासूनच मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच पावसामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की त्यांचा जो आजचा मुंबईतील सार्वजनिक मंडळांना जी भेट होती ही त्यांनी पुढे ढकललेली आहे। त्यांनी आजचा दौरा जो आहे हा रद्द करण्यात आलेला आहे आणि जो अधिकृतरित्या मनसेकडनं मेसेज देण्यात आलेला आहे या मेसेजमध्ये असं लिहिण्यात आलंय की पावसामुळे हा दौरा जो आहे हा पुढे ढकलण्यात आलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा कधी या मंडळांना भेट देतात या बाबतीत एक वेगळं वेळापत्रक जे आहे हे लवकरच दिलं जाईल असं मनसेकडनं अधिकृतरित्या सांगितलेलं आहे। विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर बघूयात फेब्रुवारी ते ऑगस्ट या दरम्यान वातानुकूलित लोकलच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 7 पटीने वाढ झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केला आहे। यामध्ये सर्वाधिक चांगला प्रतिसाद हा ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकातून मिळत असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं। 6 महिन्यांमध्ये ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलमधून 10,50,511, डोंबिवली स्थानकातून 9,39,431 आणि कल्याण स्थानकातून 9,01,859 प्रवाशांनी प्रवास केला अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली। सद्यस्थितीत मध्य रेल्वेवर 56 वातानुकूलित लोकलसह इतर साध्या लोकल मिळून 1,810 लोकल चालवल्या जातात। विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत एसी लोकल बंद करून साध्या लोकल सुरू करण्यात याव्यात या मागणीकरता आंदोलनं केली जात आहेत। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे। या उकाड्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटची जाणीव होत असल्याची भावना मुंबईकरांमध्ये। गणेशोत्सवाच्या काळामध्ये पावसाने दिलासा दिलेला असला तरी उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। केवळ मुंबईच नाही तर पूर्ण राज्यामध्येच सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवतोय। ही परिस्थिती पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजे किमान 6 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यामध्ये सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक आहे।
या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ आणि वातावरणात अस्वस्थता जाणवत असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. तर मावळ तालुक्यामध्ये दुभत्या जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील उरसे गावात जनावरांना लंपी रोग झालाय. या रोगाची साथ पसरू नये यासाठी जनावरांना संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनानं घोषित केलाय. लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग असून तो संसर्गजन्य आहे आणि या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते. याच अनुषंगानं मावळमध्ये जनावरांची मोठी खरेदी विक्री, वाहतूक, बाजार, बैलगाडा शर्यती, प्रदर्शन याला पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला. पुढली बातमी अशी की दुकानांवर मराठी नामफलक लावण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आणि या निर्णयाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार मात्र गोठवण्यात आले. ज्यांना केवळ जनजागृती करण्यास सांगण्यात आल्यानं हा अध्यादेश कागदावरच उरलाय. यावर आता मनसेनं कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारने अध्यादेशात सुधारणा करावी अशी मागणी जी ती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास आदी सरकारी योजनांमधील 25% घरं आता पोलिसांकरता यापुढे राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यात सध्या पोलिसांची संख्या 2,43,000 इतकी असून साधारणतः 70% पोलिसांना घरं देण्याकरता शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी 82,000 घरांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याकरता शीघ्र, मध्यम आणि दीर्घकालीन घरांची योजना सरकारने आखली आहे. आणि यानंतर भिवंडी तालुक्यातनं एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नसल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. दिघाशी गावातील धर्मीचा पाडा इथं रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. या घटनेत बाळ दगावलंय. अद्यापही भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यावर ना रस्ता, ना पाणी, ना वीज, ना आरोग्य केंद्र अशी अवस्था आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. रवी, दुर्दैवी बाबही आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला हा जो काही दावा केला जातोय, हा दावा यावरनं किती पोकळ आहे असं म्हणायचं का? अच्छा, अतिशय धक्कादायक घटना अशी घडलेली आहे आणि त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे भिवंडी तालुक्यात जे राहणारे जे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा हा तालुका आहे आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ह्या जिल्ह्यातले आहेत. असे असताना सुद्धा अतिशय धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील जे दिघाशी आहे तिथे धर्मीचा पाडा म्हणून आहे. तर त्या ठिकाणी एका महिला म्हणजे कळ्या येऊ लागल्या प्रसूतीच्या, तर तिला झोळीमध्ये अक्षरशः ओढा, नाला आणि डोंगराच्या रस्त्यातून तिला झोळीमधनं आणलं आणि त्या झोळीमध्ये आणत असतानाच त्याच्यामध्ये तिची प्रसूती झाली आणि तिचं बाळ देखील दगावलेलं आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे आणि अशाच पद्धतीने अनेक गावपाडे जे आहेत, भिवंडी तालुका असेल किंवा शहापूर तालुका असेल, कारण हा जो पूर्ण मतदारसंघ आहे हा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री जे कपिल पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि मुंबईपासून, मंत्रालयापासून अगदी जवळ असलेल्या या भिवंडी तालुक्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मात्र कुठल्याही मंत्री असू द्या किंवा अधिकारी असू द्या यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतंय, कारण ना रस्ता, ना पाणी, ना वीज आणि आरोग्य केंद्र देखील नाहीये. त्यामुळे अशा नेहमीच घटना घडत असताना सुद्धा याकडे कोणीही लक्ष देत नाही. हेच या भिवंडी मतदारसंघाचं दुर्दैव म्हणावं लागेल. विशाल, धन्यवाद रवी या सगळ्या तपशिलाबद्दल. रस्ते नाहीत, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था नाही आणि त्यात या महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली. बाळ मात्र वाचू शकलेलं नाहीये आणि या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. आणि आता जाणून घेऊयात बाप्पांबद्दलच्या घडामोडी. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातही गणेश उत्सवाचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करत प्रतिष्ठापना करण्यात आली. राजकीय नेते मंडळींनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही बाप्पांची पूजा करत दर्शन घेतलं.
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दरवर्षी विविध मंदिरांची प्रतिकृती उभारत असतं आणि यावर्षी नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली. या ठिकाणी आल्यावर नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिरात आल्याचा भाविकांना भास होतो. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. ह्यावेळेला आम्ही देशाबाहेर म्हणजे नेपाळमध्ये जाऊन पशुपतीनाथ भगवान शंकराचं मंदिर बनवलंय आणि मी बहुतेक जणांना असंच सांगतो की आमचं हे मंदिर बघा आणि परत जाऊन नेपाळला कधी गेलात तर ते मंदिर बघा आणि हे आणि ते त्याची प्रतिकृती सेम टू सेम बनवतो.